जेव्हापासून मला डोसा एकदम परफेक्ट बनवायला यायला लागला आहे ना, तेव्हापासून मला आठवतं आहे की मी घरामध्ये इडलीच बनवली नाही. कारण डोसा आणि चटणी हे कॉम्बिनेशन मला फार आवडायला लागलं आहे आता. साध्या सोप्या पद्धतीने ना खोबऱ्याची चटणी मी बनवते. त्याची रेसिपी पण मी ह्याच्या आधी तुमच्यासोबत शेअर केली आहे. इथे बॅटर पण छान असं फर्मंट झालं होतं. छान छान डोसे बनवून घेतले आणि आज हा सगळा मेनू ना ह्या लोकांसाठी होता. म्हणजे धनुचे फ्रेंड येणार होते घरी आणि लहान मुलांना हा पदार्थ फार आवडतो. आणि मग ते आल्यानंतर त्यांच्यासाठी पण गरम गरम डोसे काढून दिले. त्यांना सगळ्यांना खायला दिलं आणि खूप दिवस झालं म्हणजे धनुची जेव्हा एक्झाम सुरू होती ना, त्यावेळेस त्याची फ्रेंड आले होते. पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पण खूप जास्त लेट झाला आहे. मुलांचं खाऊन होतंय की नाही तोपर्यंत धिंगामस्ती घालायला सुरुवात झाली होती. धनुषला तर खूप जास्त आनंद झाला होता, कारण हे बराच वेळ थांबले होते ना. मग तोपर्यंत त्यांचं खेळणं सुरू होतं. लपाछपी खेळायचं सुरू होतं. घरामध्ये सगळा पसारा काढला होता. हे खेळणं, ते खेळणं, हे अभ्यासाचं, ते असं काहीसं त्यांचं सुरू होतं. तोपर्यंत आम्ही पण तिघींनी छान अशा गप्पा मारल्या आणि वेळ कसा निघून गेला ना तेच समजलं नाही. मग ते सगळेजण जायला निघाले आणि धनुषला खूप जास्त वाईट वाटत होतं की त्यांनी नाही जायला पाहिजे घरी असं म्हणून. ते गेले. त्यानंतर घरी आले. थोडीफार कामं राहिली होती ती आवरली आणि संध्याकाळच्या वेळेला आम्हाला जायचं होतं बाहेर. सो मग मीही छान असं आवरून घेतलं होतं. आणि सुट्टीच्या दिवशी कुठं बाहेर नाही गेलं तर मग चांगलं नाही वाटत. त्यामुळे ते एक रूलच आहे की सुट्टी असली की कुठेतरी बाहेर जाऊन यायचंच म्हणून. थोडासा बाहेरून फेरफटका मारून आलो आणि त्यानंतर मग मी रात्रीचं जेवण बनवायला घेतलं. तसं तर थोडंसं बॅटर होतं शिल्लक, मी डोसा बनवू शकले असते, पण अहोंचं म्हणणं होतं की नको, त्यांना खायची होती मेथीची भाजी. मग बाहेरूनच येताना मेथीची भाजी आणली होती. आल्यानंतर ती निवडली. त्यानंतर बाजरीची भाकरी, मस्त अशी मेथीची भाजी सोबत सॅलड, असं मस्त पोटभर जेवण केलं आणि असं संपवलं आजचा दिवस.